नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये कॉस्ट ऑफ डिले केल्यावर काय त्याचा इम्पॅक्ट होतो आपल्या इन्व्हेस्टमेंटवर, हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. त्याच्या बद्दल तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे. 2 व्यक्ती असतात, राम आणि श्याम. रामचं वय आहे 25 आणि श्यामचं वय आहे 45, राइट? तर दोघांनी एस-आय-पी स्टार्ट केली. नॉर्मल एस-आय-पी. रामनं 5,000 ची एस-आय-पी केली. श्यामनं 11,700 ची एस-आय-पी केली. म्हणजे जवळपास त्याच्या दुप्पट इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली, राइट? तर हे त्यांच्या रिटायरमेंट एजपर्यंत इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे त्यांच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करतात. मग आपण जर 15% चा सी-ए-जी-आर कन्सिडर केला ह्या दोघांच्या पोर्टफोलिओसाठी, तर राम करतो जवळपास 35 वर्ष इन्व्हेस्टमेंट त्याच्या 25 पासून 60 पर्यंत आणि श्याम करतो त्याच्या 45 ते 60 पर्यंत म्हणजे तो करतो 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर त्यांचं दोघांचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण, तर दोघांची गुंतवणूक होते टोटल इन्व्हेस्टमेंट ₹21,00,000. ठीक आहे. तर आपण 60व्या वर्षी दोघांचे पोर्टफोलिओ जर चेक केले, तर रामचा बनतो ₹7,43,00,000 चा पोर्टफोलिओ आणि श्यामचा बनतो ओन्ली 79,43,000 फक्त. म्हणजे जर डिफरन्स जर कॅल्क्युलेट केला ॲज कंपेअर टू राम, तर 6,06,00,000 चा डिफरन्स पडतो श्यामसाठी. म्हणजे श्यामचा कितपट लॉस झाला हे तुम्ही इमॅजिन करू शकता का? त्याच्यामुळे मी ऑल्वेज समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लेट करू नका. लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करा. ॲज सून ॲज पॉसिबल इन्व्हेस्ट करायला कॉन्टॅक्ट करा. म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो आणि तुम्ही जेव्हा मला कॉन्टॅक्ट करता, ह्याच्यासाठीच मी तुम्हाला मेसेज करत असतो, कॉल करत असतो. कारण तुमचे मला फॉर्म्स भरायचे असतात. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर स्टार्ट करायची असती. मला काय तुमच्या मागे लागायला आवडत नाहीये. ठीक आहे. बाकीच्या लोकांसारखे. कारण त्याच्यामागे माझे रिझन्स असतात. कारण मला तुम्हाला लवकरात लवकर चक्रव्याज बिल्ड करून द्यायचा आहे. तुमचा पोर्टफोलिओ चांगला करायचा आहे. तुमचे फायनान्शियल गोल अचीव्ह करून द्यायचे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला फोन करत असतो, मेसेज करत असतो. मला मला हे हे करण्यासाठी माझे कारणं असतात आणि हे करण्याचं रिझन हे आहे की तुमचंच भलं करायचं आहे मला. तुमचं चांगलं करण्यासाठी हे सगळे माझे प्रयत्न असतात. बट तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं त्याच्याबद्दल. मला सांगा तुमचं जर चांगलं करण्यासाठी मी एवढे एफर्ट्स घेतोय, तर तुम्ही पण मला रिस्पॉन्स प्रॉपरली केला पाहिजे ना? हां, बरोबर आहे ना? मग तुम्हाला अशाच प्रकारचे प्लॅन्स करून हवेत. म्हणून मी ऑल्वेज सांगतोय की लेट करू नका. 1 दिवस जरी लेट केला ना आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला भोगावा लागेल. एवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय म्युच्युअल फंडच्या थ्रू. ठीक आहे. आणि तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल अचीव्ह करायचे आहेत. फायनान्शियल तुम्हाला स्टेबल व्हायचे आहे. जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचे एज्युकेशन पर्पज, हायर एज्युकेशन पर्पज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. प्रत्येक फायनान्शियल गोलसाठी तुम्हाला काही प्लॅन्स करायचे आहेत, गोल करायचे आहेत. त्या पर्पज तुम्ही मला ॲज सून ॲज पॉसिबल कॉन्टॅक्ट करू शकता. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड. यू हॅव टू ट्रस्ट अमित धाके. थँक यू सो मच.